नमस्कार. ग्रंथ सूक्त 17-11 सूत्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य टिळक हा विषय असा आहे की ज्याच्यामध्ये त्यांच्यावरती एकाच लेखकानं इंग्रजीतही लेखन केलंय आणि मराठीतही लेखन केलंय. एकाच लेखकानं लोकमान्य टिळक याच विषयावरती इंग्रजी आणि मराठीत दोन्ही मध्ये लेखन करत असताना दोन प्रकार आहेत. आता उदाहरण द्यायचं झालं तर धनंजय कीरांनी लोकमान्य टिळकांचं चरित्र इंग्रजीतही लिहिलंय आणि मराठीतही लिहिलंय, पण ती एकमेकांचे अनुवाद नाहीत. आता लेखक एक, चरित्रनायक एक, त्यामुळे प्रसंगाची पुनरुक्ती होणं हे अत्यंत साहजिक आहे. पण कीरांनी त्यावेळेला लिहिताना दोन वेगवेगळी पुस्तकं असं लिहिलेलं आहे. आणि टिळक एक लेखक पण दोन भाषा, हे सूत्र जर पुढे घ्यायचं झालं तर त्याचं अलीकडच्या काळातलं उदाहरण म्हणजे गायत्री पगडी यांनी लिहिलेलं लोकमान्य टिळकांचं चरित्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. हे पुस्तक गायत्री पगडी यांनी मुळामध्ये इंग्रजीमध्ये लिहिलं. ते पुस्तक इतकं वेगळ्या स्वरूपाचं आहे की त्याचा मराठी अनुवाद लक्ष्मण वाडकर यांनी केला आणि इंडस सोर्स बुक यांनी हे पुस्तक 1 ऑगस्ट 1922 1 ऑगस्ट 2022 रोजी त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित केली. 1 ऑगस्ट ही साहजिक टिळक पुण्यतिथी आणि त्यामुळे त्या मुहूर्तानं 2022 साली मराठी अनुवाद प्रकाशित झाला. इंडस सोर्स बुक्स या प्रकाशकानं प्रकाशित केलेली 246 पानी 375 रुपयाची अशी ही आवृत्ती आहे. या पुस्तकामध्ये एकूण 9 प्रकरणं आहेत. गायत्री पगडी यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. हे जरी असलं तरी यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं प्रकरण हे विहंगावलोकन असं आहे. आणि या प्रकरणामध्ये एकंदरीतच 23 जुलै 1856 चा जन्म ते 1 ऑगस्ट 1920 रोजी झालेला मृत्यू या संपूर्ण कारकिर्दीमध्ये टिळकांचं चरित्र ढोबळमानानं विहंगावलोकन या प्रसंगामध्ये किंवा या प्रकरणामध्ये गायत्री पगडी लिखित आणि लक्ष्मण वाडकर अनुवादित असं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या पुस्तकाचं पहिलं प्रकरण आहे. पण एकंदरीतच त्या प्रकरणापासून शेवटी 4 पानी दिलेल्या ग्रंथसूचीमध्ये जे 4 वेगवेगळी प्रकरणं येतात ती मात्र वेगवेगळ्या स्वरूपाची आहेत. आणि अशा पद्धतीनं लोकमान्यांचा विचार इतर पुस्तकामध्ये इतक्या विस्तारानं झालेला नाही, हे आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. मग शिक्षक आणि विद्यार्थी या नात्यानं लोकमान्य कसे होते, सामाजिक आणि राजकीय समकालीन महान व्यक्ती कोण होत्या आणि त्यांच्या तुलनेमध्ये टिळकांच्यात आणि त्यांच्यात असणारं साम्य आणि टिळकांच्यात आणि त्यांच्यात असणारे विरोधाभास किंवा वैधर्म्य याचा उल्लेख एका प्रकरणामध्ये सविस्तर रूपामध्ये येतो. आणि इथे आवर्जून लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये केवळ महाराष्ट्रातल्या समकालीन पुढाऱ्यांचा विचार गायत्री पगडी करत नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्राबाहेरचे काही राज्य आणि प्रसंगी महाराष्ट्र काय आपल्या देशाबाहेरचे काही नेते यांच्याशी लोकमान्यांची तुलना केली जाते. साहजिकच काही व्यक्तींबद्दलची तुलना जास्त सविस्तर आहे, काही बाबतीतली ही चर्चा ही अत्यंत आखडती किंवा आखूड आहे. फार मोठा न्याय त्याला देतो अशातला भाग नाही, परंतु त्यातनं एक वेगळं सम्यक चित्र, एक सर्वसामान्य वाचक म्हणून आपण उभं राहतोय आणि व्यक्ती तितक्या प्रकृतीच्या पलीकडे जात प्रवृत्ती, वृत्ती आणि आवृत्ती म्हणजे व्यक्ती असं एक वेगळं चित्र आणि सूत्र या प्रकरणातनं तुमच्या माझ्यासारख्या वाचकाच्या मनामध्ये उभं राहतं. टिळक आणि आंतरराष्ट्रीय संबंध, टिळक आणि सशस्त्र बंड म्हणजे क्रांतिकारी, टिळकांचं नाटकप्रेम किंवा नाट्य चळवळीमधले टिळक किंवा टिळकांमुळे नाट्य चळवळीला मिळालेली चालना, नाट्य चळवळीवरचा टिळकांचा प्रभाव, हाही मुद्दा एका स्वतंत्र प्रकरणामध्ये घेतला जातो. याबद्दलची सविस्तर चर्चा मी नाटककार स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयात केली आहे. ही सत्र घेताना हे पुस्तक मी वाचलं नव्हतं, अन्यथा एका वेगळ्या संदर्भामध्ये याची चर्चा मला करता आली असते. नाटककार किंवा नाटक चळवळीला टिळकांनी दिलेला पाठिंबा आणि सक्रिय मदत हे केवळ लेखन, आशय, संहिता एवढंच मर्यादित नाहीये, तर या नाटक व्यवस्थेचं संगोपन, या नाट्य संस्थांचं व्यवस्थापन, या नाट्य संस्थांचे आर्थिक व्यवहार म्हणजे टिळकांच्या एका विद्यार्थ्याला जो त्यांच्याकडे लॉ शिकत होता त्यावेळेला
इंग्रजी कायद्यानं नाट्यसंहितेवरती इंग्रज सरकार वाढत्या प्रमाणावर बंदी घालतीये, तेव्हा आपल्या कायद्याच्या एका विद्यार्थ्याला अधिकृतपणानं एका नाट्य संस्थेमध्ये व्यवस्थापक म्हणून आणि तू ती संहिता आधी बघ इतकी मदत करणारा, किर्लोस्कर नाटक मंडळीच्या नाट्यप्रयोगाच्या जाहिरातीवरती आपली नावं सही म्हणून देणारा, असं लोकमान्य टिळकांचा राजकारणी रूप एका वेगळ्या प्रसंगानं आणि निमित्तानं गायत्री पगडी त्यांच्या या पुस्तकातनं डोळ्यासमोर आणतात. शेतमजूर आणि कामगार, धार्मिकता आणि अध्यात्म, आणि सगळ्यात शेवटी बाळ गंगाधर टिळक ते लोकमान्य असा त्यांचा या विविध आयामातनं झालेला प्रवास, असा संक्षिप्तपणानं पण काही वेगळे मुद्दे मांडत केलेला प्रवास म्हणजे गायत्री पगडी लिखित, जे मूळ इंग्रजी पुस्तक आहे, ज्याचा मराठी अनुवाद लक्ष्मण वाडकर यांनी केलाय. इंडस सोर्स बुक्सनं 1 ऑगस्ट 2022 रोजी याची पहिली आवृत्ती प्रकाशित केली आहे. असं पुस्तक गायत्री पगडी लिखित, लक्ष्मण वाडकर अनुवादित, इंडस सोर्स बुक प्रकाशित, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.